आणि बघा व्हिडिओची सुरुवात लाडूने केली आहे. आज लाडूचं लसीकरण आहे. तर चला आता व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुमच्यासोबत एक छान अशी रेसिपी शेअर करते. तर आम्ही ही खूप दिवसातून केली. तर आजी आल्या होत्या, तर आजी बोलल्या की आज आपण मस्त सिंधी कढी आणि सनी भजी बनवू, म्हणजे उल्हासनगरला फेमस आहे ते, त्यामुळं. तर इथे आम्ही ना बेसन पीठ घेतलं होतं, त्यात चिमूटभर हळद मीठ टाकलेलं होतं. आणि हे भजे थोडे वेगळ्या प्रकारे केले जातात, आपण नॉर्मली करतो तसे नाही करत. तर मी ना भांड्यामध्ये मिरच्या कोथिंबीर धने जिरे दळून घेतलेले होते, लसूण आणि मिरच्या पण घेतलेल्या होत्या थोडे जास्त. त्यानंतर चिमूटभर सोडा खार टाकला आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यात आहे ना ओवा टाकायचा. ओवा टाकल्यामुळे ना भज्यांना खूप छान टेस्ट येते. आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि सगळ्यात मेन म्हणजे त्यात बारीक चिरलेला थोडासा जास्ती कांदा टाकायचा, म्हणजे 2-3 कांदे घेतलेले होते बारीक चिरून, तर तुम्ही इथे बघताय. आणि छान असं पाणी टाकून मिक्स करायचं. तर मिक्स करताना जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं. तर छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर कढईत तेल ठेवलं, तापलं की नाही बघायसाठी मी थोडंसं त्यात टाकून बघितलं, तर तेल छान तापलेलं होतं. आणि इकडे आपली छान अशी कढी झालेली होती, व्हाईट कढी. तर सिंधी लोकांची स्पेशल आहे, तर आम्ही तीच केली होती ह्यावेळेस, पूजानेच केली होती. आणि त्यानंतर हे भजे तळले. आणि हे भजे तळताना मेन गोष्ट म्हणजे भजे फक्त अर्धे कच्चे तळायचे, म्हणजे फक्त एक साईड पलटायची आणि लगेच काढून घ्यायचे. आणि भजे काढून घेतल्यानंतर त्याचे पुन्हा असे बारीक बारीक तुकडे करायचे आणि ते पुन्हा तळायचे, म्हणजे कुरकुरीत होतात. तर तुम्ही बघताय भजे थोडेसे कच्चे काढलेले. आणि भजे कच्चे काढल्यानंतर ते असे अर्धे अर्धे कापून घ्यायचे आणि मग ते पुन्हा फ्राय करायचे कुरकुरीत होईपर्यंत. तर बघा मी असे अर्धे कापून घेतलेले आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळले. आणि मग सगळ्यांनी आम्ही छान असं जेवण केलं आणि खूप छान टेस्ट आलेली होती, सर्वांना खूप जास्त आवडलं. तर चला दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एक छोटीशी रेसिपी शेअर करते. तर आज आम्हाला करायची होती मिसळ. तर मिसळ पाव करायचा होता. आजींना मिसळ खायची इच्छा होती त्यामुळं, पण त्यांना बाहेरची नव्हती खायची, त्यामुळं मग आम्ही घरीच केली. आणि घरी छान असं मसाला परतवायचा होता. तर कांदा परतवला, त्यानंतर खोबरं कोथिंबीर कढीपत्ता काढून घेतला, खोबरंही छान असं भाजून घेतलं. त्यानंतर पुन्हा जो कांदा परतलेला होता त्यात, तर तोही टाकला, म्हणजे सर्व वस्तू एकजीव होतील. आणि त्यात 1 चमचा धने टाकले. धने टाकल्यामुळे आपल्या मिसळला खूप छान टेस्ट येते, म्हणजे कोथिंबीरही टाकायची आणि धनेही टाकायचे. तर ते छान असं दळून घ्यायचं, थोडं मिश्रण गार होऊ द्यायचं. मग त्यानंतर दळून घेतलं. मिश्रण दळून झाल्यानंतर कढई ठेवली आणि कढईमध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली. त्यामध्ये तेजपत्ताही टाकला आणि छान असं परतवून घेतलं. आणि आपण एक बारीक कांदाही चिरलेला होता, तर तोही फोडणीला घातला. तर असा बारीक कांदा चिरून घेतल्यानंतर छान लागतो. तर कढीपत्ता कांद्याची फोडणी दिली, छान मिक्स केलं. त्यानंतर त्याची चिमूटभर हळद टाकली. तर तुम्हीही नक्की ट्राय करा. पण व्हिडिओच्या म्हणजे रेसिपीच्या शेवटी मी थोड्या गडबडीत होती, त्यामुळे शेवटचा पार्ट घ्यायला मला काही जमलं नाही. तर फक्त म्हणजे शिजवलेली उसळ आपल्याला त्यात टाकायची होती तेवढंच राहिलं, पण तो व्हिडिओ मला घ्यायला काही जमलं नाही. तर छान आपण मसाला परतवून घेतला. त्यानंतर 1 टोमॅटो आणि कोथिंबीरही दळून घेतली आणि तीही छान मिक्स करून घेतली. सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यात हळद लाल तिखट काळा मसाला आणि आपल्याकडे जर असेल तर गरम मसाला किंवा मग मिसळचा मसाला आपण तोही टाकू शकतो. मसाला छान फ्राय झाल्यानंतर शिजवलेली उसळ त्यात टाकली आणि आपली छान अशी मिसळ रेडी झाली होती. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाओ. तर चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे. आणि बघा व्हिडिओची सुरुवात लाडूने केली आहे. आज लाडूचं लसीकरण आहे आणि आजचाही व्हिडिओ खूप छान असणार आहे. एक स्पेशल रेसिपी तुम्हाला व्हिडिओ थ्रू बघायला भेटेल. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा. आणि आता असा चेहरा आहे, 5 मिनिटांनी खूप रडणार आहे, कारण आज 2-3 लस द्यायचे आहे त्याला. आणि फोन चालू झाल्यानंतर 5 आहे बाबू, आज म्हणजे डेंजर हाल. चला आता बघू लाडूचं रिॲक्शन. चला मम्मा टाकलू, तू लोलू नको आज. ऐ टाकल्या आता किती 2 महिने झाले असेल ना त्याला लस देऊन. 2 महिने म्हणजे
3.5 महिन्याची लस द्यायची आहे. आज आपलं धनराजचं वॅक्सिनेशन होतं, तर त्याला 3.5 महिन्याची लस द्यायची होती आणि आज त्याला 5 लस देणार होत्या, म्हणजे 2 मांड्यांवर आणि एका हातावर आणि 2 जे ड्रॉप असतात ते. आणि इथे बघा आमच्या शेजारीच अंगणवाडी आहे, तर आम्ही तिथेच जातो दरवेळेस त्याला लस देण्यासाठी, कारण तिथे नाव नोंदणी केलेली त्याची, तर तिथे लस भेटते. तर तिथे गेल्यानंतर मस्त म्हणजे गप्पा मारत होता, छान खेळत होता आणि मागे जी छोटीशी बाळ आहे म्हणजे दीदी आहे तिच्यासोबतही त्याने मस्त गप्पा मारल्या. तर तो म्हणजे जरा वेळ शांत होता. त्यानंतर मग तुम्ही बघताय की भरपूर लहान लहान बाळ होते, लस देताना खूप जास्त रडत होते आणि लाडूही नंतर थोडीशी किरकिर करायला लागला, कारण सर्वच जण रडत होते लस दिल्यानंतर. त्यामुळं मग त्यांचा आवाज ऐकून त्यालाही थोडंसं वेगळं वाटत होतं, त्यामुळे त्याची थोडी किरकिर चालू होती. तर मी त्याला थोडंसं फिरवलं आणि भरपूर अशा महिला आलेल्या होत्या आपल्या बाळाला लस देण्यासाठी. आणि आता आपल्या लाडूचा नंबर होता. तुम्ही बघताय त्याला लगेच कळालं की मला काहीतरी करताय, तर खाली टाकताच खूप जोरजोरात रडायला लागला, म्हणजे सोडतच नव्हतं. तुम्ही बघितलं, पकडून ठेवलं होतं त्याने आणि त्याला खाली टाकल्यावर आम्ही त्याला थोडंसं नादी लावत होतो, म्हणजे टाळ्या वाजवून किंवा काय, पण त्याला कळालं होतं की काय माहिती, म्हणजे रडायला लागला. आणि सर्वात आधी तर त्याला म्हणजे आपण जे तोंडातून ड्रॉप देतात तर ते दिले, त्यामुळं मग त्याला पहिलं तर शांत राहिलं जरासा. आणि मी बघा हात म्हणजे टाळ्या वाजवते तर माझा हात पकडतोय. औषध पिताना तुम्ही बघितलं थोडा पण रडला नाही, पण ह्या वेळेस त्याला लस देताना खूप जास्त रडला. मागच्या वेळेस इतका काही रडला नव्हता, पण मग ह्या वेळेस एवढ्या 3 इंजेक्शन दिले त्यामुळं खूप जास्त रडला तो. काय नाही. सोडून. तुम्ही बघितलं की त्याचा खूप जास्त आवाज होता, खूप रडत होता आणि त्याला बघून आम्हाला दोघींनाही कसं तरी वाटत होतं, कारण पहिल्यांदा तो एवढा रडला. असं एरवी तो रडत नाही जास्त. आणि त्याच्या पायांची सायकल कंटिन्यू चालू असते आणि 2 मांड्यांवर लस द्यायची होती, त्यामुळं मग सिस्टर बोलल्या की त्याचे 2ही पाय पकडून ठेवा. त्यामुळं आम्ही दोघींनीही त्याचे पाय पकडून ठेवले, पण म्हणजे एवढं कसं तरी वाटत होतं आणि तो इतका रडत होता. पहिल्यांदा तो एवढा रडला. तर घरी येताना त्याला थोडं शांत केलं आणि तुम्ही बघताय की बाहेर आल्यानंतर तो शांत झाला, कारण तिथे त्याला थोडं गरमही झालं होतं आणि त्याला गरमी सहन होत नाही, त्यामुळे जास्त रडायला लागला. रस्त्याने रिद्धीही चालली होती, तर रिद्धी त्याला बघून लगेच घरी आली आणि त्याच्यासोबत खेळायला लागली. तू डायरेक्ट शाळेतून आली का? हा का? आता आपण लाडूला हे करू, गार. हो बाबडे थांब, आपण बर्फ शेकू, बर्फ. त्यानंतर मग पुढे काही इतका व्हिडिओ घ्यायला जमलं नाही, कारण लाडू थोडासा किरकिर करत होता. त्याचं दुखत असेल पाय, तसं त्याला इंजेक्शन दिल्यानंतर गोळी वगैरे पण दिलेली होती. बर्फानेही त्याला लगेच आल्या शेकवलं, त्यामुळं मग त्याच्या पायाला गाठ वगैरे काही आली नाही आणि मग नंतर छान असं खेळायला लागला होता. पण मग दिवसभर काही शूट घ्यायला जमलं नाही आणि हा आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतोय. हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ. तर व्हिडिओची सुरुवात झाली आहे. आता हा दुसरा दिवस आहे. काल तुम्ही बघितलं आपण आपल्या धनराजला व्हॅक्सिन दिलं, तर थोडंसं त्याची तब्येत कालपासून थोडी नरमच आहे. म्हणजे फीवर वगैरे ताप येणं साहजिक आहे, थोडंफार असतं, पाय वगैरे दुखतो, पण ह्या वेळेला काही त्याच्या पायाला सूज वगैरे नाही आली. मागच्या वेळेस थोडा त्रास झाला होता, ह्या वेळेस
त्रास आहे पण थोडं कमी आहे. तर आता बऱ्यापैकी क्लिअर म्हणजे नीट झाला तो आणि आता खेळतो पण आहे. पायाने मस्त पियानो वाजवतोय. तर तुम्ही बघितलंच खूप छान खेळत होता. तर बघू शकता इथे त्यांनी ना पूर्ण पसारा मांडलाय बघा. आणि आता पालथा पण पडायला लागलाय तो. तर मस्त इथं खेळतोय. त्याला खूप आवडलं नाही बघा. त्याचे फेवरेट आहे हा डक आणि हा हत्ती. त्याला सगळ्यात जास्त हत्ती आवडतो. आणि ना त्याची जी ट्रेन आहे ना त्याची चार्जिंग म्हणजे बॅटरी लो झाली बघा. त्याला आवाज येतोय ना तर त्याला बघायचंय की कोण बोलतोय माझ्याबद्दल, म्हणून तो असं वळून बघतोय. भामटा झालाय खूपच. धनराज, ए धनराज. त्याला खूप कळतं आता. हे बघा पायाने असं पियानो वाजवत होता कधीचा आणि आता पालथा पडून गेलाय. आई झोपल्या इकडे आणि आमची जेवण वगैरे झाली. जवळपास दुपारचे 12-1 वाजलेले आता. तर ऊन खूप आहे आणि आम्हाला पण वाळवणीचे पदार्थ करायचे आहेत. तर थोडीफार सुरुवात केलीच आहे आता आपण. पण मग अजून बटाटे आले नाही आपले. मिस्टरांना सांगितलंय 50 किलोचा कट्टा आणायला. बटाटे येतील, मिस्टरांना सांगितले 50 किलोचा कट्टा घेऊन या म्हणून. आता ते येतील तेव्हा मग आम्ही सर्व काही करणार आहे. तर ह्यावेळेस आम्ही पहिल्यांदाच करतोय आणि आम्हाला सगळ्या वस्तू बनवायच्या आहे. तर मग पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एक बघायला भेटेलच. तर वड्यांपासून सुरुवात करायची कारण आता चैत्र महिना लागतोय आणि असं म्हणतात की चैत्र महिन्यामध्ये वडे करायचे नाही. ठीक आहे, आपल्याला कोणाचं लग्न नाही करायचंय पण मग तरी पण म्हणतात की चैत्रमध्ये वडे नाही खुडायचे म्हणून. तर आता आम्ही 2-3 दिवसांनी वडे वगैरे करणार आहे. तेही तुम्हाला बघायला भेटेलच. सध्या तर फक्त कॉन्सन्ट्रेशन लाडूवर आहे. 2 दिवसापासून त्याची तब्येत ठीक नव्हती ना, त्यामुळे आम्ही जास्त व्हिडिओ वगैरे पण शूट नाही केला. तर बघा मस्त खेळतोय आता. आणि ना मागच्या वेळेस त्याला पाय पण हलवता येत नव्हता. आता बघा त्याची सायकल कंटिन्युअसली चालू राहते. पालथा पडला तरी त्याला सायकल चालवायचीच आहे. तो हुशार आहे तो. ए राजा बेटा. त्याचं रुमाल ना घेते. पापड पण करायचे उडदाचे. मिस्टरांना खूपच आवडतं. आता असं झालंय काय करून काय नको. आणि ना अजून एक तुम्हाला गंमत सांगायची. काल आम्ही त्याला व्हॅक्सिन द्यायला गेलो ना, तिथे एक ना छोटी मुलगी होती. तर तिच्यासोबत तो गप्पा मारत होता आणि सगळे त्याला हसत होते. आणि ती त्याच्यापेक्षा मोठी होती 1 महिन्याने. पण भाऊ मस्त गप्पा मारत होता. आतापासूनच मुलींशी बोलायला लागलाय. फटके द्यावे लागतील. हा बघ, हे बघा हे स्ट्रगल बघा. पालथं पडण्याचं स्ट्रगल आहे हे बघा. ते साईडने ते लावलेलं आहे ना, त्याच्यामुळे तो पालथं नाही तर त्याला हे बघा मस्त खेळतोय पण तो कधीचा. आणि ना सध्या उन्हाळ्याचं नाही तर गालीचा वगैरे टाकलाय ना तर मोकळंच चांगलं वाटतं. असो. आणि आता आम्ही जिंकले. तो त्याचं स्ट्रगल आहे ते. असं खेळ. चला आता आजचा व्हिडिओ आम्ही इथे संपवतो. व्हिडिओ कसा वाटला? एकदम छोटासा व्हिडिओ होता कारण जास्त काही शूट केलंच नाही. आणि 1-2 दिवस तुम्हाला थोडंसं असंच चालू राहणार आहे आमचं. सोमवारपासून आमचे रेग्युलर व्हिडिओज येतील पुन्हा एकदा. तर व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला सर्वांना व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री. शुभ दुपार. रात्र झाली तिची. झोप येते तिला त्याचं. आता दुपारची वेळ, झोपेची वेळ. पण आमचा भाऊ खेळतोय ना त्याच्यामुळे आम्ही झोपणार नाही, आम्ही खेळणार आहे. बाय बाय.